गंगाधर टिळक आणि त्यांना केशव पण म्हणायचे. अच्छा, बरोबर. तर हे जे टिळक होते ना, तर तुला माहितीच आहे, तुला आठवतं आपण त्यांच्या वाड्यात गेलेलो, केसरी वाड्यामध्ये 1-2 वर्षापूर्वी, हो, बरोबर? आजोबांबरोबर गेले. बरोबर. आणि तेव्हा आपल्याला तिथे जे टिळकांचे जे पंतू आहेत ते पण भेटले. हो, आणि त्यांनीच आपल्याला तो पूर्ण वाडा दाखवला आणि ते जे संग्रहालय आहे तिथे ते दाखवलं. तिकडे टिळकांचा पुतळा पण आहे. बरोबर, टिळकांचा पुतळा पण आहे तिथे. आणि त्यांनी टिळकांनी स्वतः ज्या गोष्टी वापरलेल्या त्या पण तिथे त्यांनी त्या संग्रहालयात हो. ठेवलेल्या आहेत, त्या आपण बघू शकतो तिथे. तर हे जे टिळक होते तर त्यांनी कोणते पेपर सुरू केलेले ग, वर्तमानपत्र? केसरी आणि मराठी. बरोबर. जो केसरी होता तो तो मराठी मराठीमध्ये, आणि मराठा होता तो इंग्रजीमध्ये. इंग्रजी. तर टिळक आणि आगरकर अशा दोघांनी मिळून हे वर्तमानपत्र सुरू केले. तर तुला माहिती आहे की जवळजवळ 130 वर्षापूर्वी म्हणजे 1897च्या दरम्यान पुण्यामध्ये प्लेगची साथ होती. तर प्लेग हा एक आजार आहे, रोग होता. बरोबर, आणि तो उंदरांपासून पसरायचा. आत्ताच 5-6 वर्षापूर्वी आपल्या इथं पण सगळीकडेच पूर्ण जगामध्ये कोरोना. कोरोना आलेला, कोविडची साथ होती ना, तेव्हा आपण कसे प्रत्येक जण घरामध्ये अडकलेलो, बरोबर की नाही? पण तेव्हा जे आपलं सरकार होतं त्यांनी सगळ्यांची व्यवस्थित काळजी घेतली की नाही? जे कोणी आजारी होते त्यांच्यासाठी व्यवस्थित औषध पुरवठा होतोय की नाही? वॅक्सिनेशन, हा बरोबर, वॅक्सिन पण अगदी पटकन त्यांनी ते जी वॅक्सिन आहे त्याची निर्मिती केली. त्याच्यात पण खूप माणसं मेलेली कशामध्ये? कोरोना. बरोबर, होय. पण सरकारने व्यवस्थित पावलं हो. उचलली. 130 वर्षापूर्वी जेव्हा हा प्लेग आलेला, हा, तेव्हा ते जे सरकार होतं ते काय आपलं सरकार नव्हतं. त्याला झोप नाही येते ना जिया? नाही, मला ऐकायचं. हा, नाही, तुझं आंबे दिलं की वाटतंच, त्यामुळे आपलं विचारलं. हा, एकची साथ आली तेव्हा इंग्रजांना कळलं नाही की बाबा आता काय करायचं. हा, बरेच लोक तर मरतायत, त्यांना ते काही केलं आवडता येत नव्हतं. म्हणून त्यांनी काय केलं, एक इंग्रज अधिकारी पाठवला, रँड नावाचा. आणि तो रँड जो होता ना तो फार क्रूर होता. आणि इंग्रजांनी त्याला आदेश दिलेला की काहीही करा आणि हा जो प्लेग पसरलाय सगळीकडे त्याला आवरा. आणि पण म्हणजे इंग्रज तेव्हा व्यवस्थित वागत होते, पण त्या रॅन कोणतं होता त्यांनी. पण इंग्रज व्यवस्थित कसे काय वागतील? तो इंग्रजांचाच होता ना. पण मग ते इंग्रज बाकीचे सांगत होते ना की हा आजार थांबवा म्हणून. आजार थांबा, पण काहीही करा आणि थांबा. म्हणजे लोकांना त्रास द्या, त्यांच्यावरती अत्याचार केले तरी चालते, हा, आणि ते करून तुम्ही हा थांबा, असं थोडीच असतं. नाही. मग व्यवस्थित लोकांची काळजी पण घ्यायला पाहिजे ना, जे आजारी आहे त्यांना व्यवस्थित औषध पाणी करून, हा, जोर जबरदस्ती करून कसं चालेल लोकांवरती, बरोबर की नाही? हा, ते ऑलरेडी आजारात आहे, आजारी पडलेत लोक, आणि त्याच्यावरती येऊन जर तुम्ही अजून अत्याचार केले तर कसं व्हायचं? आणि म्हणूनच टिळकांनी काय केलं, तर त्यांची जी वृत्तपत्र आपण मगाशी म्हटलं, केसरी आणि मराठा, तर त्या केसरीमधनं त्यांनी अग्रलेख लिहायला सुरुवात केली. अग्रलेख म्हणजे काय? ते संपादक असतात, बरोबर, ते, हा, बरोबर, हो. तर असे अग्रलेख टिळकांनी लिहायला सुरुवात केली. कशा प्रकारे सरकार हे जो प्लेग आहे तो व्यवस्थित हाताळत नाहीये. तर तो जो रँड होता ना तो काय करायचा माहितीये का, तो आपले पोलीस अधिकारी वगैरे घ्यायचा, बरोबर, आणि लोकांच्या घरी त्यांच्या परवानगीशिवाय हा आत घुसायचा. ती जी त्यांची देवघरं वगैरे होती ती सगळी फोडून टाकायचा, देव वगैरे असे बाजूला करायचा. त्यातला फक्त एकाने काय करायचं, कशासाठी करायचा, तर कुठे घाण आहे का, उंदीर आहे का हे शोधण्यासाठी कोणालाही पकडून घेऊन जायचा. अशी फारच जबरदस्ती करत होता. त्यामुळे लोकांना काय झालेलं, तो प्लेग होता तो परवडला, पण ह्या रँडला आवरा असं झालेलं परिस्थिती तेव्हा लोकांची. तर अशा परिस्थितीमध्ये असं टिळक आपल्या त्या वृत्तपत्रातनं आवाज उठवत होते. आणि हे जे सगळं वृत्तपत्रातनं येत होतं ते वाचून लोकांना छान वाटलं होतं. टिळकांबद्दलचा जो आदर आहे तो अजून वाढला. त्यांना वाटलं आपल्या बाजूने कोणतरी आवाज उठवत आहे. म्हणजे टिळक त्यांना मदत पण करत होते, म्हणजे जे आजारी होते त्यांना ते औषधं वगैरे पण देत होते. पण त्याचबरोबर जी जनतेची बाजू आहे ती पण ते पुढे आणत होते. कळलं का? तर असंच त्यांनी एकदा एक अग्रलेख लिहिला. त्या अग्रलेखाचं टायटल काय होतं, त्याचं शीर्षक काय होतं? सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का. बरोबर.
त्या अग्रलेखातनं त्यांनी जनतेची बाजू मांडली आणि जनतेला पण त्यांनी जागृत केलं हो की हे जे सरकार आहे तर ते परकीय सरकार आहे, हे काय व्यवस्थित नाही नाहीये आणि आपली व्यवस्थित काळजी पण घेत नाही आणि त्यांची जी जबाबदारी आहे ते पण व्यवस्थितरित्या ते पार पाडत नाहीये. आणि अशी जनजागृती झाली आणि नंतर पुढे काय झालं, इथेच आपण इथे जातो ना चिंचवडला, इथे चाफेकर बंधू होते. चाफेकर बंधूंनी वध केला. तो अशी जबरदस्ती करत होता की नाही लोकांवरती. त्यामुळे आपण जातो ना पुण्यात जाताना ते हो. युनिव्हर्सिटी रोड आहे, तिथे ते एक स्मारक पण आहे. बघ, तिथे तो चौक चाफेकर चौक आहे, तिथे तो वाडा आहे. आणि पुढे जेव्हा आपण पुणे युनिव्हर्सिटी आहे ना, तिथे आपण जेव्हा जातो तिथे एक ते चाफेकरांचं एक असं स्मारक आहे. तिथे त्या रँडला त्या चाफेकर बंधूंनी मारून टाकलं. असे होते टिळक, जो अन्याय होत होता आपल्या विरुद्ध त्याच्या विरोधात ते सतत आवाज उठवत होते. आणि त्यांनी हा जो अग्रलेख लिहिलेला ना, सरकारचं डोकं ठिकाणावरती आहे का, त्या अग्रलेखामुळे त्या इंग्रजांनी त्यांना 18 महिने जेलमध्ये पण टाकलेलं. कळलं का? 18 महिने इथे एरोडाचं जेल आहे ना, तिथे होते ते. पण ते सुटून आल्यानंतर पण त्याचं कार्य होतं ते असंच चालू ठेवलं आणि वेगवेगळ्या वेळी त्यांनी योग्य गीता रहस्य पण ते कधी पुढे जाऊन परत असा अजून एक त्यांच्यावरती खटला झालेला. तर तेव्हा त्यांचं जे प्रसिद्ध वाक्य आहे ना, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. स्वराज्य म्हणजे कोण? स्वराज मामा नाही. स्वराज्य म्हणजे काय? शिवाजी महाराजांनी स्वतःचं राज्य. बरोबर, जे शिवाजी महाराजांनी आपल्याला दिलेलं ना, शिवाजी महाराजांनी त्याचा पाया रचला. पण नंतर 100 वर्षातच परत इंग्रज आले. का आपण एकमेकांमध्ये भांडत राहिलो ना, परत 100 वर्षानंतर इंग्रज आले. तर अशा जे इंग्रज आलेले त्यांच्या विरोधात असे टिळक ठामपणे उभे राहिले.